मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणात आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। शिवसेनेच्या शिंदे गटाकडून आज अधिकृतपणे गट स्थापनेची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे। वांद्रेतल्या हॉटेलमध्ये मुक्कामाला असलेल्या सगळ्या नगरसेवकांना आज सकाळी 11च्या सुमारास बसनं बेलापूर इथल्या कोकण भवनमध्ये नेलं जाईल। त्या ठिकाणी महापालिकेचं गॅझेट नोटिफिकेशन घेऊन हे नगरसेवक कोकण विभागीय आयुक्तांकडे जातील। तिथे शिवसेनेच्या नगरसेवकांची अधिकृत गट नोंदणी केली जाणार आहे। खरं तर ही प्रक्रिया आधीच होणार होती, मात्र मुंबईतील 3 निवडणूक अधिकाऱ्यांनी नगरसेवकांचं प्रमाणपत्र जमा करण्यास उशीर केला। परिणामी गॅझेट नोटिफिकेशन मिळण्यास विलंब झाला आणि त्यामुळे नगरसेवकांचा हॉटेलमधला मुक्काम वाढला। महापालिका निवडणुकीनंतर मुंबईमध्ये आता महापौर पदावरून चर्चा रंगली आहे। या चर्चांमध्ये भाजप शिवसेनेत महापौर पदावरून वादाची ठिणगी उडाल्याचंही बोललं जात होतं, मात्र या सगळ्या चर्चा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फेटाळल्या। एबीपी माझाशी बोलताना मुंबईत महायुतीचाच महापौर होणार अशी ठाम प्रतिक्रिया शिंदेंनी दिली। महापौर पदावरून महायुतीत कोणताही वाद नसल्याचं शिंदेंनी सांगितलंय। या सगळ्या विरोधकांकडून पसरवल्या जाणाऱ्या अफवा आहेत असा दावाही एकनाथ शिंदेंनी केलाय। मुंबईत एकीकडे महापौर पदाचा सस्पेन्स कायम असताना शिंदेंचं जोरदार हॉटेल पॉलिटिक्स सुरू आहे। शिंदे मुंबईतील महापौर पदासाठी भाजपवर दबाव टाकत असल्याची चर्चा आहे आणि त्यामुळे ठाण्यात भाजपनं शिंदेंवर दबावतंत्र वापरण्यास सुरुवात केल्याचं दिसतंय। ठाण्यात 2 वर्ष महापौर पद देण्याची मागणी भाजपनं केली आहे। तसंच स्थायी समितीचं अध्यक्षपद आणि सभागृह नेतेपदाची मागणीही भाजपनं केली आहे। विशेष म्हणजे ठाण्यात शिंदेंकडे पूर्ण बहुमत आहे, त्यामुळे भाजपच्या दबावतंत्राला शिंदे कितपत जुमानणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। निश्चितपणे जर आम्हाला जो आमच्या निर्धारनाम्यामध्ये दिलेले शब्द आहेत ती जर पूर्ण करायचे असेल तर महानगरपालिकेमध्ये महत्त्वाची जी पदं आहेत ती गरजेची आहेत। मग ते महापौर असेल, सभागृह नेता असेल, स्टँडिंग कमिटी असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये त्याचबरोबर वेगवेगळ्या समित्या आहेत। याच्यामध्ये महत्त्वाचा रोल जर नसेल तर दिलेले शब्द आणि जो रोडमॅप आम्ही ठाण्याच्या विकासासाठी प्लॅन केलेला आहे त्याच्यामध्ये कुठेतरी अडचण येऊ शकते। यापूर्वीसुद्धा त्या शिवसेना भाजप महायुती होती। काही फॉर्मॅलिटीज आहेत, काही रीतिरिवाज आहे। या पद्धतीमध्ये नक्कीच त्यांना सत्तेत वाटा मिळेल आणि जे काही द्यायचं सगळीच पदं जरी द्यायची म्हटली तरीसुद्धा तो निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्रजी घेतील। त्यामुळे यावर प्रतिक्रिया देणं किंवा यावर काही भावना व्यक्त करणं मला योग्य वाटत नाही। शेवटी नेत्यांचा निर्णय हा आम्हाला बंधनकारक आहे। कल्याण डोंबिवलीतही शिंदे आणि भाजपमध्ये स्वतःचा महापौर करण्यासाठी शीतयुद्ध सुरू आहे। निकालात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालंय। 122 जागांपैकी महायुतीला 103 जागा मिळाल्यात तर 19 जागा विरोधकांकडे। भाजपकडे 50 तर 53 नगरसेवक शिंदेंचे आहेत। त्यामुळे महापौर पदासाठी भाजपला 12 आणि शिवसेनेला 9 जागांची गरज आहे। त्यामुळे इथे फोडाफोडीचं राजकारण रंगणार यात शंका नाही। त्यामुळे ठाकरेंचे 11 नगरसेवक गळाला लावण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याचीही चर्चा आहे। जुळवाजुळव करायची गरजच नाही आहे काही, कारण क्लिअर कट मॅन्डेट कल्याण डोंबिवलीतल्या जनतेने भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीला दिलेला आहे। तर आम्हाला आकडेवारी करायची गरज नाही, कारण पूर्णपणे मेजॉरिटी ही भाजप शिवसेनेची झालेली आहे। भाजप शिवसेनेचा महापौर आज कल्याण डोंबिवलीमध्ये आमचा 100% होणार। मी स्वतः मागणी केलेली आहे की पहिले 2.5 वर्ष हे भारतीय जनता पार्टीला मिळावेत, दुसरे 2.5 वर्ष शिवसेनेने घ्यावेत, ही मागणी आहे। शेवटी नेते आमचे निर्णय करतील। महापौर पदासाठी जुळवाजुळव करण्याचं चित्र कोल्हापूरमध्ये सुद्धा पाहायला मिळतंय। महायुतीत सर्वाधिक जागा भाजपनं जिंकल्या असून आपलाच महापौर असेल असा दावा भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी केलाय। मात्र कोल्हापूरमधला मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसनंही महापौर पद मिळवण्यासाठी थेट महायुतीतल्या शिवसेनेशीच सूत जुळवण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे। कोल्हापुरात महापौर पद जे आता मागतात ते जर नाही किंवा काही पुढं त्यांच्यामध्ये आता काय जर तरच्या गोष्टीवर जाहीर बोलता येणार नाही, बॅकडोर चर्चा जाहीर कशी करणार आज त्याच्यावर मी बोलू शकत नाही। अमरावती महानगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकत भाजप जरी मोठा पक्ष ठरला असला तरी त्यांना सत्ता स्थापन करण्यासाठी रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या कुबड्यांची गरज लागणार आहे आणि तरीही त्यांना बहुमताचा आकडा गाठण्यासाठी बरेच हातपाय मारावे लागतील। त्यामुळे भाजप राष्ट्रवादीला सोबत घेणार का हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। तर दुसरीकडे काँग्रेसनेही महापौर पदासाठी हालचाली सुरू केल्या। भारतीय जनता पक्ष तर बहुमतापासून फार दूर आहे, फार लांब आहे आणि
आम्ही पण काँग्रेस आणि समविचारी पक्ष यांच्याशी बोलणी सुरू केलेली आहे आणि तुम्हाला दिसून येईल की भारतीय जनता पक्षाचा नव्हे तर महाविकास आघाडीचा महापौर येणाऱ्या काळात तुम्हाला अमरावतीवर दिसेल. त्या दृष्टीने आमच्या बोलणी सुरू आहे. आमचा एकच हे आहे की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये धर्मांध शक्तीचे हात मिळवणार नाही. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाला सोडून बाकी इतर पक्षाशी आम्ही बोलणे सुरू केलेले आहेत. अमरावती भाजपमधला अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आलाय. भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या विरोधात पालिकेतल्या पराभूत उमेदवारांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. पण आता या प्रकरणाला एक धक्कादायक वळण मिळालंय. नवनीत राणा यांनी निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम केल्याचा आरोप करत त्यांना पक्षातून निष्कासित करण्याची मागणी पराभूत उमेदवारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. मात्र ज्या उमेदवारांच्या पत्रावर सह्या होत्या त्यांनीच आता या पत्राचा इन्कार केला. तक्रारकर्त्यांनी आता व्हिडिओ प्रसारित करून आपली बाजू मांडली आहे. काहींच्या मते त्या पत्रावरती त्यांच्या चुकून स्वाक्षऱ्या झाल्या तर काहींनी थेट त्या सह्या आमच्या नाहीतच असा दावा केलाय. दरम्यान या संपूर्ण प्रकारामुळे अमरावती भाजपमधली गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून या प्रकरणाची चौकशी पक्षश्रेष्ठी करणार का याकडे लक्ष लागलंय. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संदर्भात काय बोलणार याकडेही लक्ष लागलंय. काल आम्हाला बरेच जणांचे फोन आले की प्रसार माध्यमातनं नवनीतजी राणा आपल्या नेत्या त्यांच्या विरोधात काही आक्षेपार्थ मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं गेलं ते सपशील खोटं आहे. त्यात माझं नाव घेण्यात आलं. मी असा कुठलाही आक्षेप घेतला नाही किंवा कुठे सही नाही केली नाही. ही न्यूज सपशील खोटी आहे. माझा कुठलाही असा विरोध नाहीये. नवनीतजी राणा ह्या आमच्या नेत्या आहेत आणि आमच्या नेत्या राहतील. या पत्राचे मी खंडन करते आणि हे सपशील खोटं आहे असं जनतेला आवर्जून सांगते. माझं पराभव व्हायच्या मागे फक्त आणि फक्त ड प्रवर्गातून ज्या ज्या लोकांनी भाजपाची उमेदवारी तिकीट मागितली होती ज्या लोकांना तिकीट मिळालं नाही त्या लोकांनी ओपनली येऊन भारतीय जनता पार्टीचं पद घेऊन सुद्धा माझ्या विरोधात कामं केले आहे आणि माझा जो पराभव झाला त्याच्या मागे मी फक्त आणि फक्त त्या लोकांना जबाबदार धरतो आहे. आणि सद्यस्थितीत प्रसारमाध्यमांमध्ये जे पत्राचा आणि सह्याचा जो इश्यू चालू आहे त्याच्याशी माझं काही घेणं नाही आहे. काल झालेल्या बैठकीत काही कारणास्तव चुकून म्हणता येईल मी सही त्या ठिकाणी गेली, परंतु आम्ही ज्यावेळी राहडगाव चौकात बूथ उद्घाटन केलं त्यावेळेस नवनीतताई राणा त्या ठिकाणी आल्या होत्या आणि आमचं भरभरून त्यांनी कौतुक केलं आणि आमच्या विजयाला त्यांनी शुभेच्छा सुद्धा दिल्या. त्यामुळे माझा कुठलाही आक्षेप त्यांच्यावर राहणार नाही. वसई-विरार महापालिकेत हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची एकहाती सत्ता आली आहे. 115 पैकी 71 जागा जिंकत बवियनं भाजपचा पराभव केला आणि या विजयानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि आमदार मिलिंद नार्वेकर यांनी हितेंद्र ठाकूर आणि भाई ठाकूर यांची भेट घेतली. महापालिकेत केलेल्या कामगिरीचं कौतुक करत ठाकूर कुटुंबियांचं नार्वेकरांनी अभिनंदन केलंय. तळकोकणात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांदरम्यान सगळ्याच पक्षात मोठ्या प्रमाणात नाराजी नाट्य सुरू आहे. रविवारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत राजीनामे दिले. सोमवारी शिंदे सेनेच्या ओबीसी महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर यांनी राजीनामा दिला. आता यात वेंगुर्ले उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब आणि युवा सेनेचे तालुका प्रमुख पंकज शिरसाट यांनी राजीनामे दिले. दरम्यान निवडणुकीच्या तोंडावर या दोन महत्त्वाच्या शिलेदारांनी साथ सोडल्यामुळे वेंगुर्ले तालुक्यात उद्धव ठाकरेंच्या सेनेच्या संघटनात्मक बांधणीला मोठा खिंडार पडण्याची शक्यता वर्तवली जाते. स्थानिक पातळीवर काम करायला घुसमट होत असल्यानं आणि तेंडोली आणि पिंगुळी हे शिवसेनेचे बालेकिल्ले असताना भाजपला हे मतदारसंघ सोडल्यानं राजीनामा देत असल्याचं वर्षा कुडाळकरांनी म्हटलंय. दरम्यान स्थानिक पातळीवरती काम करायला घुसमट होत असल्यानं राजीनामा दिल्याची प्रतिक्रिया शिवसेनेच्या माजी जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर यांनी दिली. असं काम करण्याला वाव मिळत नाही. संघटना वाढीसाठी ही वाव मिळत नाही कारण आम्हाला विचारात घेतलं जात नाही आणि ह्या सगळ्याला म्हणजे इथे थोडं गुदमरल्यासारखंच होतंय मला. कारण मला संघटना वाढवण्यासाठी मला खूप प्रयत्न केले पण आणि करायचे पण होते. पण जर म्हणजे सरळ डावललं जात असेल तर इथे म्हणजे खूप त्रास होतो, मानसिक त्रास होतो आणि त्याच्यामुळे मी या पक्षातून आणि पदावरून मी निवृत्त होण्याचं ठरवलेलं आहे. नाशिक महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसलाय.
एकेकाळी नाशिकवर एक हाती सत्ता गाजवणाऱ्या मनसेचा गड यंदा पूर्णतः ढासळल्याचं चित्र पाहायला मिळालं. या निवडणुकीत मनसेचा केवळ एकच नगरसेवक नाशिकमध्ये निवडून आला. पक्षाचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांच्या पत्नी मयुरी पवार यांनी प्रभाग क्रमांक 13 मधून विजय मिळवत पक्षाचं अस्तित्व कसं बसं टिकवून ठेवलंय. विजयानंतर माध्यमांशी बोलताना मयुरी पवार यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. मी सभागृहात जरी एकटी असले तरी 100 नगरसेवकांचं काम करून दाखवेन असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. मनसेच्या सत्ता काळात नाशिकमध्ये अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प राबवले गेले होते जे सध्या बंदावस्थेत आहेत. हे सगळे प्रकल्प पुन्हा पुनरुज्जीवित करणं हेच आपलं मुख्य उद्दिष्ट असल्याचं मयुरी पवार यांनी सांगितलं. त्यांच्याशी संवाद साधलाय मुकुल कुलकर्णी यांनी. एकमेव नगरसेविका आहात, पुढची कार्यपद्धती कशी असणार? मी आत्ता जरी एकमेव नगरसेविका असली तरी मी 100चं काम करून दाखवणार आहे. या महानगरपालिकेत साहेबांनी जी माझ्यावर विश्वास दाखवला आहे तो मी सार्थ ठरवणार आहे आणि एकपासून अनेक कसे तयार होतील याच्यासाठी मी काम करणार आहे. कुठल्या गोष्टींवर तुम्ही काम करणार आहात, कुठल्या गोष्टींवर आवाज उठवणार आहात? कुंभमेळा अगदी तोंडावर आहे. कुंभमेळ्याच्या अवतीभोवतीच महापालिकेची निवडणूक गाजली होती. कुंभमेळा जर आपण बघितला तर आपला हा जो भाग आहे तो कुंभमेळ्यासाठी खूप महत्त्वाचा असा भाग आहे जिथून आपण आत्ता इलेक्शन जिंकलेलो आहे. तर तिथे आपण जास्तीत जास्त काम कसं करता येईल, लोकांना सुविधा, येणाऱ्या यात्रींना साधूंना सुविधा कशा पुरवल्या जातील त्याच्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे. तसंच इतरही जे प्रकल्प साहेबांनी सांगितलेले आहे किंवा जे चालू केले होते पण काही कारणास्तव किंवा सत्ताधाऱ्यांमुळे जे बंद पडले ते परत पुनर्जीवित कसं करता येईल यासाठी मी काम करणार आहे. मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. मालेगाव महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी नवीन समीकरण जुळण्याची शक्यता आहे. इस्लाम पार्टीच्या शिष्टमंडळानं एमआयएमचे आमदार मुफ्ती इस्माईल यांची भेट घेतली. मालेगाव महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासंदर्भात चर्चा झाली. इस्लाम पार्टीनं 40 जागांवरती विजय मिळवलाय तर बहुमतासाठीची मॅजिक फिगर 43 आहे. त्यामुळे इस्लाम पार्टीला 3 जागांची गरज आहे. त्यामुळे एकमेकांविरोधात निवडणूक लढवणारी इस्लाम पार्टी आणि एमआयएम आता सत्तेसाठी एकत्र येणार असल्याची शक्यता आहे. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये महायुती एकदिलानं लढली असली तरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत दोस्तीत कुस्ती होणार हे निश्चित झालंय. कारण भाजपनं राज्यातील सत्ता आणि महानगरपालिकेतील यशाच्या आधारे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी जागांची मागणी केली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेतील 68 जागांपैकी 40 जागा एकट्या भाजपनं मागितल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना कोणत्याही परिस्थितीमध्ये तडजोड करायला तयार नाहीये. ग्रामीण भागामध्ये भाजपची ताकद कमी असल्याचं मत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात दोस्तीत कुस्ती होणार हे जवळपास निश्चित झालंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.